निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशन परिवारातर्फे अण्णाभाऊ साठे यांची 126वी जयंती निर्भीड ज्योत कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली। प्रथमतः निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष योगेश घोलप यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या फोटोला हार घालून दीपप्रज्वलन करून सोबत निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनचे पदाधिकारी कमलताई इंगळे, प्रधान मॅडम, जिल्हा प्रमुख इम्रान शेख, प्रसिद्ध प्रमुख प्रकाश गांगुर्डे, उपसंपादक रमेश गणकवार, निलिमा घोलप, कविता नवाळे यांनी अण्णाभाऊ साठे यांचे प्रतिमेचे पूजन केले। त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष श्री योगेश घोलप व जिल्हा सचिव रमेश गणकवार यांनी अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त केलेलं कार्य संबंधित माहिती दिली आहे। निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशन व आपल्या निर्भीड ज्योत पाक्षिक नयमल्हार वृत्तपत्र परिवारातर्फे सर्व महापुरुषांच्या जयंती साजरी करण्यात येतात। रोखठोक रणरागिणी न्यूजसाठी प्रतिनिधी कविता नवाळे, नाशिक। अण्णाभाऊ साठे यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे, यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 साली वाटेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली या ठिकाणी जन्म झाला व त्यांनी 35 कादंबरी, म्हणजे आपण महत्त्वाची कादंबरी म्हणजे फकीर ही कादंबरी देखील असते राहते। त्यांनी कथला कथा संग्रह केले व लावण्या, पोवाडे इत्यादी त्यांनी त्यांच्या माध्यमातून तयार झाले आणि अण्णाभाऊ साठे यांची त्यांनी फक्त 1.5 दिवसाची शाळा दिली। बाकीचे तुम्हाला आमचे संघटनेचे सचिव रमेश गणकवार यांनी सांगितलेच आहे। डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त 106व्या जयंतीनुसार निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशन व रोखठोक पोलीस लाईन घेऊन निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशन परिवारातर्फे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि या भारत देशाचं संविधान दिलं, संविधानाचे मुख्य शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ, माता सावित्री, संत कबीर, संत रविदास, संत गाडगेबाबा, माता फातेमा शेख अशा सर्वच महामानवांना मी प्रथम त्रिवार अभिवादन करतो। आजच्या या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने उपस्थित असलेले निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनचे सर्वच पदाधिकारी, सन्माननीय अध्यक्ष, आज आपण अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आपण जमलो आहोत। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी थोडक्यात सांगायचे झाले तर, जग बदल घालून घाव सांगून गेल्या मा भीमराव, त्याच पद्धतीने वंचिताचे प्रश्न, तळागाळातील लोकांचे प्रश्न, भोजनाचे प्रश्न, शोषितांचे प्रश्न हे जनतेसमोर, सरकारसमोर मांडण्यासाठी आणि लोकांच्या नेहमी स्मरणात राहावं, क्रांतीचा लढा उभारण्यासाठी ही शब्दप्रेरक असावे म्हणून फकीरा या कादंबरीच्या माध्यमातून त्यांनी या जगासमोर मांडलेले आहे। भारत स्वतंत्र झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी या भारत देशामध्ये एक मोठा मोर्चा काढला की या देशातील वंचित शोषित असणाऱ्या घटकाला न्याय मिळाला पाहिजे। असं म्हणतात की काही ठिकाणी असं म्हटलं जातं की ही पृथ्वी शेषाच्या फणीवर तरंगलेली आहे, परंतु त्याचं हे शब्द अण्णाभाऊ साठेंनी खोडून काढलेले आहेत। ही पृथ्वी या कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे। अशा महामानवाला निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनच्या माध्यमातून व आपल्या सर्वांच्याच माध्यमातून आपण त्रिवार अभिवादन करतो। माझ्या गणकवार परिवाराकडून त्रिवार अभिवादन करतो। तसेच स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे म्हणणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी आहे। त्याही महामानवास निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनच्या वतीने मी त्रिवार अभिवादन करतो आणि याच्यापुढे या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय आदरणीय घोलप सर यांना विनंती करेन की आपली मनोगत या ठिकाणी आपण व्यक्त करावे।